पोलिसांनी 14 लाखांचा गांजा, 12 लाखांचं चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण 26,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गांजा मालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे। मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास राहाता तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असलेला सावरी विहीर फाटा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आणि पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करत असताना रात्री 12:30 वाजेच्या सुमारास इनोवा कार MH14 BR 7871 ही समृद्धी महामार्गावरून उतरून कोपरगावच्या दिशेनं शिर्डीकडे येत असताना तिची तपासणी केली। यावेळी गाडीच्या मागील डिक्कीत तपासणी केली असता त्यामध्ये उग्र वास आल्यानं खात्री केली आणि 46 पाकिटांमध्ये अंदाजे 96 किलो वजनाचा गांजा मिळून आला। गांजाची किंमत अंदाजे 14,43,000 रुपये असून चारचाकी वाहनाची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आणि 10,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 26,53,405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलंय। सदरचा गांजा हा अर्जुन धोंडीराम कांबळे यांच्याकडे मिळून आला असून हा गांजा कुठून आणला तसेच कोणत्या ठिकाणी विक्रीसाठी जाणार होता याबाबत त्याला आणखी कोणी साथीदार आहेत का याचा देखील बारकाईनं शोध सुरू आहे। दरम्यान कांबळे याच्या विरोधात पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गांजा विक्रीच्या हेतूने कोपरगाव शहराकडे जात असेल का अशी शंका आता उपस्थित केली जाते, कारण शहरामध्ये गुटखा आणि गांजा माफियांचं मोठं नेटवर्क असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे। बाहेरून कोपरगाव शहरामध्ये गुटखा देखील असाच मोठ्या प्रमाणात दाखल होत असेल यात देखील शंका नाही। दरम्यान पोलिसांकडून अशीच मोठी कारवाई गुटखा माफियांवर केली जाणार की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे। माझं गाव वृत्तसंकलन विभाग, कोपरगाव।